अगदी मऊसूद अशी ज्वारीची भाकरी काटापर्यंत फुगणारी कशी करायची ते बघूया। काही जणींना ज्वारीच्या भाकरी व्यवस्थित थापता येतात, पण भाजताना काहीतरी प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे त्यांच्या भाकरी आहेत त्या कडक होतात किंवा वातड अशा होतात। तर मऊसूद ज्वारीची भाकरी कशी करायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर काही खास आणि ट्रिक्स आणि टिप्स वापरले की ज्वारीची भाकरी आहे ती अगदी मऊसूद अशी होते। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया। व्हिडिओ जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 3 वाट्या। वाट्याने म्हणाल तर ही वाटी दिसत आहे, तर या वाटीने 3 वाटी पीठ आहे आणि आपल्या हाताची जी मूठ आहे त्यांनी 6 मुठी पीठ घेतलेलं आहे। मला 6 भाकरी करायच्या आहेत, तर आपल्या हाताची जी मूठ असते त्याने 6 मुठी इथं पीठ घेतलेलं आहे। म्हणजे एका भाकरीसाठी 1 मूठ पीठ असं प्रमाण वापरून मी भाकरी करत असते। तर सगळं पीठ इथं अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे। तर पीठ मोजून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर या वाटीने आता मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, तर मी तर 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी घेणार आहे, गरम पाणी अगदी कडकडीत असं उकळलेलं। इथं मी पिठाच्या निम्म गरम पाणी वापरणार आहे, थोडंसं जास्त वापरले तरी चालेल, पण 3 वाट्या पीठ आहे तर 1.5 वाटी गरम पाणी घालणार आहे। चाळून घेतलेलं पीठ अशा प्रकारे करायचं आहे, मध्यभागी असा थोडासा असा खड्डा करून घ्यायचा आहे। गॅसवर मी खोलगट असा लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पावणे 2 वाटी पाणी उकळायला ठेवलेलं होतं। हे पाणी चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे। तर आता हे पाणी आपण चाळून घेतलेल्या पिठामध्ये घालूया। तर आता पाणी अर्ध घालायचं आहे आणि अर्ध ठेवायचं आहे, थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे। तर अर्ध पाणी मी असंच ठेवलेलं आहे। आता अर्ध पाणी घातलेलं आहे ते या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पाणी खूप गरम आहे, तर उलथण्याने हे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये घातलं की पीठ आहे ते चिकट होतं आणि भाकरीला चांगला चिकटपणा आल्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा आल्यामुळे भाकरी अगदी मऊसूद तयार होते। तर पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पिठामध्ये या गाठी होतात त्या अशा प्रकारे उलथण्याच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत। पीठ जर बारीक दळलेलं असेल तर गरम पाणी वापरण्याची आवश्यकता लागत नाही, किंवा खूप दिवसांचं पीठ असेल तरी सुद्धा गरम पाणी वापरावं लागतं। तर राहिलेलं सगळं पाणी आता या पिठामध्ये घातलेलं आहे। तर हे पाणी या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून पिठाला चांगला चिकटपणा येईल आणि भाकरी थापायला सोपं जातं। ज्वारी जाडसर दळलेली असेल तरी सुद्धा अशा प्रकारे तुम्ही गरम पाणी वापरून भाकरी बनवू शकता, भाकरी छान होतात। पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं, पीठ पातळ झालं, तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ वापरून सुद्धा हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकता। पीठ आता व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे। हाताला सोसेल असं पीठ झालं की हातानेच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मळलं जातं। तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित इथं मळून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यातला एका भाकरीपुरता गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता भाकरी करायला सुरुवात करायची आहे। इथं मी थोडासा गोळा काढून घेतलेला आहे आणि आता हा गोळा आहे तो व्यवस्थित अगदी 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे। असं 2 ते 3 मिनिटं मळून घेतलं की भाकरी अगदी मऊसूद तयार होते। पीठ खूप घट्ट वाटलं तर मध्ये मध्ये पाण्याचा हात देऊन हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, किंवा खूप पातळ जर झालं असेल तर कोरडं पीठ टाकून तुम्ही ही कणिक किंवा पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेऊ शकता। हाताने व्यवस्थित थापता येईल इतकं त्याला पातळ करायचं आहे, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही। तर हाताने व्यवस्थित थापता येईल इतकं त्याला पातळ करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मी हे असंच मळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित थापून घेऊया। तर अशा प्रकारे हे मी थापून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे हे गोळ्याला हातावरती असं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी आपली अगदी गोलाकार तयार होते। तर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे परातीत, हाताने थोडंसं पीठ असं पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून भाकरी हाताला चिकटणार नाही। तर एक हात भाकरीवर ठेवायचा आहे आणि दुसरा हात अशा प्रकारे भाकरीच्या काठाला ठेवायचा आहे, जेणेकरून भाकरी गोलाकार तयार होते। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे। तर थोडीशी थापून झाल्यानंतर
थोडंसं परत आणखीन हाताला पीठ लावायचं आहे, जेणेकरून भाकरी हाताला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे भाकरीला गोलाकार शेप देत भाकरी मोठी करायची आहे किंवा पसरट करायची आहे. तर आपल्याला जितकी पातळ किंवा जितकी जाड हवी त्याच्यानुसार तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता. तर मी भाकरी करते ती खूप जाड किंवा खूप पातळही नसते, तर मध्यम अशा भाकरी करून घेते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथं भाकरी थापून घेतलेली आहे. भाकरी थापून झालेली आहे. तर भाकरी हलक्या हाताने अशी थापून घ्यायची, जेणेकरून ती मोडत नाही. तर भाकरी उचलण्याची देखील एक ट्रिक आहे. तर अशा प्रकारे भाकरी काटापर्यंत, परातीच्या काटापर्यंत न्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपली उजव्या हाताची जी बोट आहे ते भाकरीच्या खालच्या साईडला घालायची आहे, जेणेकरून भाकरी व्यवस्थित वरती उचलता येते. तर तुम्ही बघू शकता भाकरी अजिबात मोडली नाही. तर आपली भाकरी थापून झालेली आहे. तव्यामध्ये थोडेसे पाण्याचे छाटे मारायचे आहे. ते चरकन आवाज आला की समजायचं तवा चांगला गरम झालेला आहे. याच्याहून जास्त तवा गरम करायचा नाही, नाहीतर भाकरी टाकल्या टाकल्या तव्याला चिकटून बसते आणि खूप करपते. तर तवा चांगला तापलेला आहे. तर गॅसची आस मी मोठीच ठेवलेली आहे. मोठ्या गॅसवरतीच भाकरी व्यवस्थित भाजली जाते किंवा मऊसूद अशी भाकरी होते. आता तव्यामध्ये मी भाकरी टाकलेली आहे. तर तव्यात भाकरी टाकल्या टाकल्या लगेच पाणी लावायचं नाही, तर 5 ते 7 सेकंद जाऊ द्यायचे आहेत आणि सगळीकडून पाणी व्यवस्थित अगदी काटापर्यंत लावून घ्यायचं आहे. तर लगेच जर पाणी लावलं तर भाकरी आहे ती पचत नाही व्यवस्थित किंवा भाजली जात नाही, म्हणून 5 ते 7 सेकंद जाऊ द्यायचं आहे आणि अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे. आणि पाणी लावल्यानंतर भाकरी आहे ती 15 ते 16 सेकंद तव्यामध्ये अशीच ठेवायची आहे, जेणेकरून त्याचे काट आहे ते तव्यापासून अलगद सुटतात आणि भाकरी तव्यापासून अलगद पलटवून घेता येते. तर 15 ते 16 सेकंद झालेले आहेत. तर आता आपण भाकरी पलटवून घेऊया. भाकरीला लावलेलं पाणी सुद्धा अगदी कोरडं असं झालेलं आहे. वरच्या बाजूने भाकरी कोरडी झाल्यानंतर भाकरी अशा प्रकारे पलटवून घ्यायची आहे. तर एक मिनिटानंतर भाकरी तुम्ही बघू शकता काटामध्ये. तर भाकरी भाजली की नाही खालच्या साईडने हे लगेच समजतं, कारण भाकरीचे काट अलगद सुटलेले दिसतात. तर खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित अशी भाजलेली आहे. तर आपण तवा साईडला ठेवूया आणि गॅसच्या आचेवर ही भाकरी भाजून घ्यायची आहे. तुम्ही तव्यामध्ये सुद्धा भाजू शकता, पण मी अशा प्रकारे गॅसचा जाळ असतो त्याच्यावर मी भाकरी भाजून घेते. सगळीकडून गोलाकार ही भाकरी फिरवत गॅसच्या जाळावर ही भाकरी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून काठामध्ये कुठेही कच्ची राहत नाही. तर चारी बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित मी भाकरी भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता भाकरी व्यवस्थित झालेली आहे. तर अशा प्रकारे भाकरी तुम्ही नक्की करून बघा. आता मी तुम्हाला थापून भाकरी दाखवलेली, तर लाटून सुद्धा एक भाकरी तुम्हाला करून दाखवते. तर भाकरी भाजून झाल्यानंतर अशा प्रकारची एखादी चाळण असेल तर अशा चाळणीत ठेवायची आहे, जेणेकरून वाफ आहे ती सगळी निघून जाते आणि खालच्या साईडनं भाकरी आहे ती अशी चिवट होत नाही किंवा वाफ निघून त्याची भाकरी ओली होत नाही. तर अशा प्रकारे चाळणीत भाकरी मी ठेवलेली आहे. आपण मग अशी जे पीठ मळून घेतले आहे त्याच्यातलंच आता थोडंसं मी पीठ इथं घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला याच पिठाची लाटून भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे. तर पीठ 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. शक्यतो ज्वारीची भाकरी पीठ मळल्यानंतर लगेच पटकन करून घ्यायची आहेत, नाहीतर थोड्या वेळानंतर ज्वारीचं पीठ आहे ते पातळ व्हायला लागतं. जर पीठ पातळ झाले तर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे, पीठ व्यवस्थित असं घट्टसर करून घ्यायचं आहे. पण लाटून जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा थोडंसं पीठ पातळच असावं लागतं. तर अशा प्रकारे मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे ना, अशा प्रकारे हातावरती थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी लाटायला सोपं जातं. तर मगाच्यासारखंच मी इथं करून घेतलेलं आहे. तर थोडंसं कोरडं पीठ आता पोळपाटावर घालायचं आहे, जेणेकरून भाकरी लाटायला सोपं जातं. इथं पोळपाटावर मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे चाळून. तर अशा प्रकारे थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे गोलाकार आणि याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे. तर वरतूनही थोडंसं पीठ लावायचं आहे हलक्या हाताने आणि बेलण्याने हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर भाकरी काठामध्ये चिरू शकते किंवा तुटू शकते. तर अशा प्रकारे पीठ एका जागी जर जास्त पीठ आलं तर भाकरी आहे ती सरकत नाही. थापताना सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. जर पीठ जर खूप जास्त जर तुम्ही टाकलं परातीमध्ये आणि त्याच्यावरती पिठाचा गोळा तुम्ही थापायला घेतला तर अजिबात भाकरी सरकत नाही.
तर थोडंसं पीठ लावायचं आहे, लागलं तर परत थोडंसं घेऊ शकता, पण थोडंसं पीठ घेऊन अशा प्रकारे हलक्या हाताने सगळीकडून लाटून घ्यायचं आहे। भाकरीसाठी प्रॅक्टिसची गरज आहे, एकदा तुम्ही भाकरी करायला गेल्याने लगेच भाकरी छान जमेल असं नाही, तर हळूहळू प्रॅक्टिस नंतर भाकरी छान जमायला लागतात। तर अशा प्रकारे ही भाकरी लाटून झालेली आहे, तर चिकटत होतो म्हणून मी थोडंसं बेलण्याला ही पीठ लावून घेतलेलं आहे। तर ही भाकरी आपली लाटून झालेली आहे। ज्वारीच्या भाकरी सुद्धा तांदळाच्या भाकरीप्रमाणे उकड काढून सुद्धा भाकरी करता येतात, ती पद्धत थोडीशी वेगळी आहे। आता लाटून घेतलेली भाकरी सुद्धा या तव्यामध्ये मी घातलेली आहे, गॅसची आच मोठी केलेली आहे आणि मगाच्या सारखीच ही सुद्धा भाकरी भाजून घ्यायची आहे। आता राहिलेल्या पिठाच्या सर्व भाकरी मी अशा प्रकारे करून घेणार आहे। राहिलेल्या पिठाच्या मी भाकरी इथं करून घेतलेल्या आहेत, अगदी मऊसूद अशा भाकरी झालेल्या आहेत। चाळणीवरती भाकरी ठेवल्यानंतर थोड्याशा कोमट झाल्या की अशा टोपल्यामध्ये घालायच्या आहेत किंवा एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवायच्या, जेणेकरून त्या कडक होत नाही। तर उघड्यावरती जर चाळणीवरच भाकरी ठेवल्या जास्त वेळ तर त्या अगदी कडक होतात, म्हणून थोडीशी वाफ निघून गेल्यानंतर अशा टोपल्यामध्ये भाकरी ठेवायच्या आणि एखादं ताट झाकून ठेवायचं आहे, नाही तर एखाद्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून ठेवू शकता। तर अशा प्रकारे भाकरी तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त होतात। जर आता मी ज्या व्हिडिओमध्ये ट्रिक्स अँड टिप्स सांगितलेल्या त्या जर फॉलो केल्या तर भाकरी तुम्हाला नक्की जमणार आहेत। रेसिपी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।